गव्हाणमधील बैलगाडी शर्यतीत 2 बैलांचा मृत्यू. प्रशासनासमोर नियमांच्या चिंधड्या. बैलजोडी गेली तलावात. बैलांचा छळ. शेपट्या तोडल्या. तासगाव तालुक्यातील गव्हाण येथील लक्ष्मीदेवीच्या यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीत नियमांच्या चिंधड्या उडवण्यात आल्या. प्रशासनाच्या नाकावर टिचून नियम फाट्यावर मारून शर्यत घेण्यात आली. या शर्यतीत बैलगाडीवरील ताबा सुटल्यानं बैलजोडी मणेराजुरी हद्दीतील तलावात गेली. बैलांना कासरा व सापट्यांचा फास लागला, त्यामुळे तलावात बुडून 2 बैलांचा मृत्यू झाला. या शर्यती दरम्यान बैलांचा प्रचंड छळ करण्यात आला. बैलांच्या शेपट्या तोडून जखमा करण्यात आल्या होत्या. प्रशासनाने या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं होतं. गव्हाण तालुका तासगाव येथील लक्ष्मीदेवीची यात्रा गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आज बुधवारी सकाळी बैलगाडी शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी विक्रम नंदकुमार यादव यांनी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे रीतसर परवानगी मागितली होती. दिघे यांनी सुमारे 35 अटी घालून बैलगाडी शर्यतीस परवानगी दिली होती. तर निवासी नायब तहसीलदार प्रकाश बुरगले, पोलीस उपनिरीक्षक विनय गोडसे यांची बैलगाडी मैदानावर नियुक्ती करण्यात आली होती. सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान आदत गटातील बैलगाड्या सोडण्यात आल्या. मात्र बैलगाड्या सोडण्यापूर्वी प्रशासनाने धावपट्टी, बैलांचं आरोग्य, त्यांना काही जखमा केल्या आहेत का यासह अन्य बाबींची शहानिशा करणं गरजेचं होतं. मात्र प्रशासनाने केवळ कागदे रंगवली होती. प्रत्यक्षात कोणतेही प्रकरण दडपण्यासाठी यात्रा कमिटीची पळापळ होती. गव्हाण येथील शर्यतीत 2 बैलांचा बुडून मृत्यू झाला. प्रशासनाचे सगळे नियम पायदळी तुडवून या शर्यती घेण्यात आल्या होत्या. दरम्यान तलावात बुडून 2 बैलांचा मृत्यू झाल्यानं यात्रा कमिटीच्या पायाखालची वाळू सरकली. हे प्रकरण दडपण्यासाठी यात्रा कमिटीसह गाव पुढाऱ्यांनी सकाळपासून पळापळ सुरू केली. प्रशासन मॅनेज करण्याची भाषा केली जात होती. खातरजमा केली नव्हती. त्यामुळे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी घातलेल्या अटींचं उल्लंघन करत बैलगाडी शर्यती सोडण्यात आल्या. या शर्यतीसाठी जास्तीत जास्त 1 किलोमीटरचं अंतर दिलं होतं. मात्र प्रशासनाशी हातमिळवणी करून यात्रा कमिटीनं 2.5 ते 3 किलोमीटर बैलगाड्या पळवल्या. या बैलगाड्या मणेराजुरी हद्दीतील साठवण तलावापासून परत येणार होत्या. प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे लाखो रुपयांच्या मुक्या बैलांना जीव गमवावा लागला. तालुक्यातील अनेक गावात अशा पद्धतीनं बैलगाड्या शर्यती घेतल्या जातात. अनेक ठिकाणी तर कोणतीही परवानगी न घेता दांडगाव्याने शर्यती घेतल्या जातात. मुक्या प्राण्यांचा प्रचंड छळ होत असताना प्रशासन मात्र नपुंसकपणे त्याकडे पाहत बसण्याचं काम करतो. गव्हाण येथील शर्यतीत अनेक नियम व अटींचं उल्लंघन झालं. प्रशासनाने जर नियमांच्या अधीन राहून शर्यती घेतल्या असत्या तर मुक्या बैलांचा जीव गेला नसता.